श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. पोलीस आयुक्तांच्या हस्ते 40 मूळ मालकांना मुद्देमाल केला परत. शहर पोलीस आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम, मोटरसायकल, कार असा मुद्देमाल सुमारे 40 फिर्यादींना परत करण्यात आलाय. या 10 दिवसापासून ते गत वर्षभरातील विविध चोरींचा छडा लागलेल्या मुद्देमालाचा समावेश आहे. आणखी 85 मूळ मालकांना मुद्देमाल परत देण्यात येणार आहे. आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते तो परत करण्यात आला. पोलीस विविध अडचणींवर मात करीत घटनांचा छडा लावत असतात. सोलापुरात गुन्हे उघड करण्याचं प्रमाण राज्यात सर्वात चांगलं म्हणजे 60% आहे, असं डॉक्टर माने यांनी सांगितलंय. प्रारंभी डीएसपी डॉक्टर दीपाली काळे यांनी प्रस्तावित केलं. बंगल्याला मजबूत दरवाजाही असतो, पण टेरेसचे दार खिळखिळे असते. चोराला सहज प्रवेश मिळतो. मोटरसायकलचे हँडल लॉक सहज तोडता येते. यू लॉक वापरून ही चोरी सहज टाळता येते. सोलापुरातील 60%हून जास्त प्रकरणांचा तपास लागण्याचं प्रमाण आहे. नागरिक सजग असतील तर अशा घटनांवर चांगला चाप बसू शकतो, असं आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी केलंय. मुद्देमाल परत मिळाला ही गोष्ट झाली आहे, पण आपल्याकडं खूपदा आपण घर म्हणा ते ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण म्हणून वापरतो, पण त्यात चोरी होऊ शकते हा आपला अँगल जसा आपण त्याचा बारकाईने अभ्यास करतो त्याची काळजी घ्यायची गरज आहे. त्याच्याबद्दल आपल्या लोकांनी वारंवार सांगत असतात. म्हणजे अतिशय मोठा बंगला बांधलेला आहे. मी अनेक अशा झोपड्या पाहिल्या. पुढे मोठा दरवाजा आहे, त्याला सेफ्टी डोअर आहे, पण जो वरचा टेरेसचा दरवाजा आहे त्याला 2 पैकी एकच स्क्रू बसवलेला आहे. एक असा वाकडा तिकडा झालेला आहे. लाल म्हणून ढकलला तरी दरवाजा उघडला जाईल. अशा प्रकारचा निग्लिजन्स आपल्याकडे असतो. सिटीचा विचार केला किंवा टाउनचा विचार केला तर मोटरसायकल चोरी आणि बंद घरातील घडपोळी अतिशय सहज होणारा गुन्हा असतो. दोघांना वगैरे आपल्याला होण्याची शक्यता फार कमी असते. तर आपण त्या दृष्टीने काळजी घेतो. जेव्हा केव्हा एखादं घर बंद ठेवायचं असेल त्याच्यामध्ये किमती वस्तू बिलकुल ठेवल्या नाही पाहिजे असं आपण वारंवार सांगतो. पण असं असूनही बऱ्याचदा बंद घरातून मोठ्या 30 लाख 40 लाख रुपयापर्यंत लोकांच्या घरपड्या झालेल्या आहेत. यावेळी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अशोक तोरडमल, अजय परमार, प्रांजली सोनवणे यांची उपस्थिती होती.